शासनानं आम्हाला होईल तेवढं लवकर मदत द्यावं, नाहीतर आम्हाला सरळ सरकार स्वेच्छा मरण्याची परवानगी द्यावं। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे आपण आहोत। या मुक्रमाबादमध्ये पुरामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण सध्या आहोत मुक्रमाबादच्या या शेतकऱ्याच्या शेडवर। या शेडमध्ये म्हशी, गाई आणि वासरा या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे। आणि हे शेड खूप मोठं शेड होतं आणि संपूर्ण हे शेड पुराच्या पाण्याने अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। संपूर्ण जमीन आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेती जमीन संपूर्ण खरडून गेलेली आहे। शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या ठिकाणी जनावर दगावलेली आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, नाव काय तुमचं आणि एकंदरीत कशा पद्धतीचा पूर होता आणि किती आपलं जनावरे गेली वाहून? माझं नाव बालाजी शंकरप्पा खंकरे, राहणार मुक्रमाबाद, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। गेल्या 7 वर्षापासून आम्ही या ठिकाणी दुधाचा व्यवसाय करतो। हरियाणा, राजस्थान, गुजरात या ठिकाणून आम्ही गाई आणि म्हशी आणून आमचं दूध संकलन केंद्र होतं। आमचं सकाळी 200 लिटर आणि संध्याकाळी 200 लिटर असं दूध होतं। आमच्याकडे 4 कामगार होते कामासाठी आणि आमच्याकडे 40 हरियाणाहून आणलेल्या म्हशी होत्या आणि 15 गीर जातीच्या गायी होत्या आणि एक 15-16 छोटेसे वासरं होते। ते सगळे या पुरामध्ये वाहून गेले। अंदाजित कितीचे हे नुकसान झालं आपलं, काय किमतीत मोजायचं? आमच्या आता किमतीत मोजायचं गेलं तर 1.5 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट होतं सगळा। आम्ही आमच्या कष्टातून उभा केलं होतं। गेल्या 7 वर्षापासून आम्ही इथं कष्ट करतो, त्या कष्टातून हे उभा केलेलं होतं। निश्चितच एवढा मोठा प्रोजेक्ट होता त्यांचा, संपूर्ण पुरामध्ये वाहून गेला। त्यांचे बंधू देखील आहेत, त्यांची या जनावरांची संपूर्ण सोय ते करीत होते। काय सांगाल, तुम्ही संपूर्ण हे बघत होते? काहीच नाही, काय राहिले बघा की साहेब, आता काही राहिलं नाही शिल्लक, आता सगळं गेलेलं आहे। तर शासनानं आम्हाला होईल तेवढं लवकर मदत, जनावरं घेऊन द्यावं, गाई आणि म्हशी घेऊन द्यावं, नाहीतर आम्हाला सरळ सरकार स्वेच्छा मरण्याची परवानगी द्यावं। आम्ही आमचं जीवन संपून टाकून देणार एक 4-8 दिवसामध्ये। आता शासनाला आमची विनंती आहे, होईल तेवढं आम्हाला लवकर दुभत्ती गाई आणि म्हशी घेऊन द्यावं, आमची मागणी आहे शासनाकडे। आता काय बेरोजगार होऊन गेलो आम्ही, पहिलेच एवढं मोठं थांबलो आम्ही, लय फार मोठं होतं। आमच्याकडे 4 माणसं कामाला होती, सगळं हे होतं। आता आम्हाला दुसऱ्याकडे सुद्धा कामाला जाता येईना, एवढी परिस्थिती खराब आहे आता। कारण आमच्याकडे लोक कामाला यायचे, आता आम्ही दुसऱ्याकडे कसं कामाला जावं साहेब? आता एवढी खराब झाली आता हालत आमची। ट्रॅक्टर होतं, ट्रॅक्टर गेला तेव्हा, कुट्टी मशीन गेले, काहीच राहिलं नाही शिल्लक आता। फक्त आम्ही शिल्लक राहिलो आता। आमचं सगळं होतं नव्हतं, राशन धान्य पिणे, मी राहायला इथं होतो, घराकडे होता, सगळं धुवून गेले आता। इथलं काहीच राहिलं नाही, समाप्त झालं आता। किती म्हशी होत्या, किती गायी होत्या? आमच्याकडे 40 मुर्रा म्हशी होत्या आणि 15 गीर गाई होत्या आणि छोटे वासर एक 15 होते। त्याच्यापासून रोज आपण 200-200 लिटरचं दूध संकलन करत होतो आणि स्वतः आम्ही इथं दूध पॅकिंग करून गावामध्ये नेऊन टाकत होतो। उरलेलं दूध डेअरीला देत होतो। त्याच्यामधून उरलेले आपल्याला रोजचे 4-5 हजार रुपये आम्हाला शिल्लक राहत होते, सगळं खर्च जाऊन। ते सगळं आता नाही ते होऊन गेलेलं आहे आणि आमचे जे धरणग्रस्ताचे जे पैसे भेटले होते ते पूर्ण पैसे आम्ही याच्यामध्ये लावलो होतो आणि पहिले काही कष्ट केलेले ते आता आमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही साहेब। आता सगळंच धरणग्रस्ताला भेटलेले पण पैसे गेले आणि आमचे स्वतःचे जे मेहनत केलेले एवढ्या दिवस, त्या मेहनतीचे सुद्धा पैसे गेलेले आहेत, काहीच नाही आता आमच्याकडे। निश्चितच हे शेतकरी होते, यांचं प्रचंड असं नुकसान झालं। गाई, म्हशी, वासरं, संपूर्ण शेड या पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि त्यांनी आता शासनानं मदत करावी, अन्यथा त्यांनी इच्छा मरणाची जे मागणी आहे ते बोलून दाखवलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, मुक्रमाबाद, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।